सह्याद्री. सह्याद्री आणि सह्याद्रीमधील गडकिल्ले म्हणजे ट्रेकर्स लोकांसाठी स्वर्गच. पण एक अशी जागा आहे जिथून एकाच ठिकाणाहून आपल्याला असंख्य सह्याद्रीतील किल्ले पाहता येतात. आज आपण रेंज ट्रेक करणार आहोत. वाई, रायरेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड. आणि हो, या ट्रेकमध्ये संपूर्ण ऑफबीट एरिया आहे ज्यामध्ये आपण अनेक नवीन गोष्टी शिकणार आहोत. जसे की सह्याद्रीमध्ये खरंच वाघ आहे का, आणि जर असेलच तर ते कसं ओळखायचं. पूर्वीच्या काळी आपले सर्व मावळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा प्रवास करायचे. जंगलामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आढळतात. जंगलामध्ये खाण्यासाठी काय शोधायचं, पिण्यासाठी पाणी कसे शोधायचं, अशा अनेक गोष्टी आज आपण शिकणार आहोत. तर चला, आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. संध्याकाळचे 7:15 वाजलेले. सूर्यास्त झालेला. रायरेश्वराच्या पठाराला वणवा लागला होता. आणि अशा काळोखामध्ये आम्ही आमचा ट्रेक चालू केला. नाईट ट्रेकचा हा आमचा पहिलाच अनुभव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. नेहमीप्रमाणे मित्रांनो 50% गड चढाई झाली. अर्धे आपले मित्र सगळे पुढे आहेत आणि आपण रिटर्न गाडीकडे चाललोय. का तर आपली कॅम्पिंग स्टिक गाडीमध्येच राहिलेली आहे. फायनली अर्ध्या तासाचा नाईट ट्रेक करून आम्ही रायरेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो. आपल्या राजाने स्वराज्याची शपथ या ठिकाणी घेतली होती. या ठिकाणाचे दर्शन होणे म्हणजे आमच्यासाठी भाग्यच. मार्च महिना चालू होता, तरी पण खूप थंडी होती. म्हणून मस्त शेकोटी लावली. योग्य जागेची निवड करून टेंट लावून घेतला आणि रात्रीचे जेवण करून झोपायची सर्व तयारी चालू झाली. मित्रांनो, रायरेश्वराला तर बरेच जण येतात, पण आज आपण जो ट्रेक करतोय तो रायरेश्वर ते महाबळेश्वर संपूर्ण पायी ट्रेक असणार आहे. या दरम्यान आपल्याला सह्याद्रीतले अनेक किल्ले दिसतात आहेत. समोरच एकदम स्पष्ट दिसतोय तो आहे केंजळगड. त्याच्या बाजूला खाली हे धोम जलाशय. समोर हे जे दिसतंय हा नवरा नवरीचा डोंगर. त्याच्याच बाजूला हा आहे कमळगड, ज्या ठिकाणी तलवारीच्या आकाराची विहीर आहे. त्याच्याच डोंगराच्या मागे 2 डोंगरांच्या मध्ये हे जे दिसतंय हे मागचं आहे पाचगणीचं टेबल लँड. त्याच्याच पुढे आला तर महाबळेश्वरमध्ये जो टॉवर आहे तो पण आपल्याला एकदम स्पष्ट दिसतोय. असा अतिशय भन्नाट असा नजारा आहे. आणि सकाळचे साधारणतः 7:30 झालेत. मस्त असा सूर्योदय झालेला आहे. पण 7 रंगाच्या मातीपाशी आलोय आणि हा ट्रेक करायचं आपलं एकच कारण होतं. आणि जे समोर आहे आपल्या त्याच्यामध्ये स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड, त्याचा हा बाले किल्ला आहे. याच्याच बाजूला महाराजांनी घेतलेला पहिला किल्ला किल्ले तोरणा, त्याच्यामध्ये तुम्ही याची बुतलामाची पण बघू शकता. त्याच्याच पुढे धुक्यामध्ये स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गराज रायगड, जो की आता धुक्यामध्ये आहे. आणि याच्याच बाजूला लिंगाणा पण आहे, पण जो आता थोडा स्पष्ट दिसत नाहीये. ट्रेकमध्ये आता आपण माळवाडी या गावामध्ये पोचलोय आणि खाली जे बॅकवॉटर आहे ते देवधर धरणाचं बॅकवॉटर आहे. माळवाडी गावामध्ये गणपती मंदिराचं दर्शन करून आपण आपल्या ट्रेकला पुढे निघालेलो आहोत.
चला योगेशराव. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की. अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर ना घनदाट अशा जावळीच्या खोऱ्यामध्ये आता आपण एंटर करतोय. आत्ताचा महिना फेब्रुवारी ऑलमोस्ट संपलेला आहे, पण आत्ता पण अतिशय घनदाट असं संपूर्ण जंगल आहे, हिरवंगार आहे. ह्या झाडाला दातपडीचं झाड असं म्हणतात. ह्याचं जर पान खाल्लं तर असं म्हणतात की दात पडतात, म्हणून ह्याचं नाव आहे दातपडी झाड. खतरो के खिलाडी महेश राव दातपडीचं एक पान त्यांनी खाल्लेलं आहे. आता आपण बघूयात काय होतंय, कारण अशा बऱ्याच काही आख्यायिका पण असतात ज्या खोट्या असतात. तर त्याच्या डेमोसाठी महेशरावांनी एक पान खाल्लेले. समोर हा जो डोंगर आहे हा आहे नाखिंदा. याच्या मागे आपल्याला महाबळेश्वरचं ऑर्थर सीट, जावळीचं खोरं आणि प्रतापगड किल्ला हे आपण पाहणार आहोत. समोर हा जो दुख्यात वर आलेला आहे वरचा किल्ला, किल्ले रायगड. त्याच्या बाजूला जे टोक दिसतंय किल्ले लिंगाणा. तोरणा तर आता एकदम स्पष्टच दिसतोय. बुदलामाची हा समोर बाले किल्ला, त्यालाच कनेक्टेड पुढे जो आहे तो आपला दुर्गराज रायगड. रायगडाचा इकडे संजीवनी माची, वरती टोक आहे ते बाले किल्ला. हे दुसरं टोक आहे तिथे पद्मावती बुरुज आहे. त्याच्या पुढे जी आहे ती सुवेळा माची. आणि या ठिकाणाहून आता आपल्याला बऱ्यापैकी सिंहगड पण स्पष्ट दिसतोय. हा जो आहे तो सिंहगड, सिंहगडाच्या वरचे टॉवर पण दिसतात आहेत आपल्याला. पायरेश्वर पठार आणि इथलं जावळीच्या खोऱ्यात तुम्हाला कुठलाही ट्रेक करायचा असेल तर हे गाईड आहेत. नाव काय म्हटलं तुमचं? किसन डईफोडे. तुमचा नंबर सांगा. 9763 एक मिनिट जरा जोरात सांगा. 9763 69 84 40. तर यांना या भागातली बऱ्यापैकी माहिती आहे. या भागामध्ये अनेक वन्यजीव पण आहेत जे इथे लोकल राहतात, त्यांच्याकडूनच आपण त्याची माहिती ऐकून घेऊ. सांगा सर. तर ह्या भागात ठपसवाला बिबट्या जे असतो ते कमी असतो, पण खरा वाघ पट्टेरी जे असतो ते जास्ती ह्या भागात फिरत असतो. जनावरांवरती आमच्या कधी कधी हल्ला करतो. त्या ठिकाणी आम्हाला सदैव त्याचं दर्शन बघायला भेटतं. तर मित्रांनो, आपण जो बोलतो ना की पट्टेरी वाघ सह्याद्रीमध्ये नाहीये, ॲक्च्युली आपण या भागात फिरतच नाही. आपण काय फक्त गड किल्ले बघतो. पण हे जे रेंज ट्रेक आहेत याच्यावर तुम्ही यावेळेस जिथे येतात त्यावेळेस तुम्हाला याची माहिती मिळते. एका पठारावर आलोय, सगळीकडे सोनेरी कलरचं गवत आहे, खूप सुंदर दिसतंय. या झाडाला आंबोळकीचं झाड म्हणतात. हे जे तुम्ही आता पाहताय ह्याला आंबोळी म्हणतात. हे आपण खाऊ शकतो. आंबट गोड अशी टेस्ट आहे याची. पठारावर एवढं गवत आहे की जर गाईड घेतला नाही तर आपल्याला इथनं रस्ताच मिळू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी येताना गाईड घेणं मस्ट आहे. आणि पॉसिबल असेल तर हातामध्ये अशी काठी किंवा काही एखादी वस्तू घेऊन या, जेणेकरून पुढचं गवत आपल्याला साईडला काढता येते. हे मित्रांनो काईंदर एक छोटा प्राणी असतो, त्याचे हे फुटमार्क्स आहेत. या ठिकाणी हा एक धबधबा आहे, सध्या कोरडा आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर पाणी असतं. गवा हा साईजमध्ये खूप मोठा असतो, तर ज्या ठिकाणी तो बसतो त्या ठिकाणी अशी जागा दिसते. बऱ्याच ठिकाणी असे काय काय अवघड पॅचेस आहेत, ज्या ठिकाणी एक साईडला पूर्ण दरी आणि थोडंसं झऱ्याचं पाणी आहे. आणि हे गव्याचे फ्रेश फुटप्रिंट्स आहेत.
मित्रांनो, आता आपण नाखिंद्याच्या जवळ आलेलो आहे. समोर आपल्याला आर्थर सीट महाबळेश्वरचा आणि प्रतापगड दिसतंय. हे जे समोर दिसतंय हे नाखिंद्याचं शेवटचं टोक, ज्या ठिकाणी एक नैसर्गिक नीड आहे. त्याच्याच समोर हा पूर्ण जावळीचा प्रदेश, त्याच्यामध्ये समोर आता प्रतापगड एकदम स्पष्ट असा दिसतोय आपल्याला. गडाची माची, बालेकिल्ला आणि त्याच्याच समोर इकडे आतल्या बाजूला आर्थर सीट आहे. त्याची जी दरी आहे सेम तशीच ही कंटिन्यू दरी पुढे आहे. हा राम्याचा दार. इथून आपण खाली उतरणार आहे. खाली उतरून या दरीमध्ये जाणार आहे आणि या जंगलामधून समोर आपण ट्रेक करत कोळेश्वराच्या पठारावर जाणार आहे. त्या पठारावरून ट्रेक करत आपण परत इथे खाली उतरणार आहे आणि हे 2 डोंगर क्रॉस करून समोर आपण ह्या डोंगरावर जाणार आहे जे आर्थर सीट्स आहे. आणि तिथून परत खाली उतरणार दरीमध्ये आणि या दरीच्या वर चढून आपण इथून जाणार आहोत प्रतापगड. गावठी कढीपत्ता वास बघ ना किती येतो इथं. गावठी कढीपत्ता. मित्रांनो, रायरेश्वराचं शेवटचं टोक म्हणजे नाखिंदा. या ठिकाणी शेवटचा पॉइंट म्हणजे जो कोकणकडा आहे त्याची खोली साधारणतः 4 ते 4.5 फूट आहे. म्हणजे अशी खोली आहे की मनामध्ये धडकी भरवणारी आहे. तोडलेले वेगळं असतं ना, असं शिंगाने गुरफटून मोडलेले. शिंगाचे उचलत आहे तिथे झडापलेले आहे. पूर्ण झाडाची बघा साल, त्या साईडला बघा साल आहे. ही साल पूर्ण निघालेली आहे. हे बघा ही मास्क पण ताजीच आहे. आत्ताच 10-15 मिनिटापूर्वी इथून निघालेलं आहे. साधारण सकाळी 7 वाजेपासून चालतोय, पण एवढं घनदाट जंगल आहे. आता दुपारचे ऑलमोस्ट 12 वाजलेत, पण डोक्यावर सूर्याची किरण पण येत नाहीये. बरेच जण म्हणतात की तुमच्या सह्याद्रीमध्ये वाघ नाहीये. तर आता गाईड दादांनी आपल्याला जस्ट दाखवलेलं आहे, याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. हे वाघाचा पंजा उठलेला आहे. ही बोट आहेत, 5 बोट आहेत. हे इकडे एक आहे आणि हे त्याचं कडव आहे आणि हे नखांचं बोटाविषयी उठलेलं. फ्रेश फुटमार्क आहे एकदम. हे थोडं मी इकडे आल्यानंतर थोडीशी माती मागे पाहिजे इथं गेली. ह्या झाडाच्या पानाचा वापर केरसुनीसाठी केला जातो. सांगा याच्याबद्दल काय आहे. बघा पट्टेरी वाघाची पट्टेरी वाघाची विष्ठा आहे. कधीची असू शकते ती? आजची. हा रानटी तेज पत्ता आहे. आता हा वाळलेला नाहीये म्हणून ह्याला स्मेल आणि कलर नाहीये. वाळला की ह्याचा सेम तेजपत्त्यासारखा लुक येतो, म्हणजे हा तेजपत्ताच आहे. मध्यंतरी आपण जी एक बातमी पाहिलेली ABP माझा सर्व न्यूजवर,
गवा आणि म्हैस यांच्या मिलनातून निर्मित झालेलं हे रेडको आहे. त्यात वेगळं काय आहे त्याचं पुढं नाम आलंय का त्याला? हाईट वगैरे काय झाली? त्याला एक हाईटेकचं इंजेक्शन मारून दे, स्किन गेली तिथं. हे डॉक्टरचा